सो बाहेर गेल्यावर ज्या मुलांना बघून वाटायचं ना, की यांना जरा ओरडलं पाहिजे, वळण लावलं पाहिजे, आज अगदी तशीच मुलं आमची आहेत. म्हणजे या दोघांनी तर ना आम्हाला नको-नको करून ठेवलं आहे. लोकं म्हणतात पूर्वी आम्ही 4-4 मुलं सांभाळली. आता त्यांना कोण सांगणार? तुमच्या 4च्या बरोबरीला हे आमचं एकच बास आहे. या दोघांना इतकी खेळणी आहेत तरी एकमेकांच्या हातातलं हवं म्हणून भांडत असतात. म्हणून दोघांना सेम गाड्या आणल्या. तर कलरवरून भांडायला लागले म्हणून परत सेम गाडी आणि कलर दोन्ही आणलं तरी भांडणं सुरूच. सो असो, हे चित्र काही लवकर संपणारं वाटत नाही म्हणून पटकन थोडंसं आजचं रुटीन शेअर करते. बाहेर इतका पाऊस पडतोय त्यामुळे सकाळी मस्त अशी गरमागरम मॅगी बनवली होती. त्यानंतर या दोघं बापलेकांचा कसा क्वालिटी टाईम सुरू होता बघा. आणि आज मुलांना मस्त असं खाऊ बनवला होता आणि त्यांचं खाऊन होईपर्यंत ना इथे आज बाजारातून ना थोडीशी भाजी आणली होती. मग ती सगळी नीट करून फ्रीजमध्ये ठेवली आणि पावसाळा असल्यामुळे भाजी खूप छान आणि हिरवीगार मिळते. आणि हे ना गावाकडचं .com काही मसाले मागवले होते. सो ते ना आज आम्ही भाजीत वापरून बघितले आणि खरंच इतके छान आणि फ्रेश मसाले आहेत ना, तुम्हाला जर हवे असेल ना नक्की ट्राय करून बघा. शहराकडे राहून पण तुम्हाला गावाकडच्या भाजीची चव नक्की मिळणार याची गॅरंटी मी देते. कारण आम्हाला सुद्धा खाऊन ना सेम गावाकडचा फील आला होता. सो चला आज एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि फॉलो करायला विसरू नका. चलो बाय.